नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 42. शेखर आणि अजिंक्य दोघेही फोनवर बिझी होते. पैशांची तजवीज करण्यात गुंतले होते. प्रिन्सेस, अनुचा रडका आवाज आला आणि शेखर पटकन आतमध्ये गेला. अनु, शेखर तिच्या जवळ गेला. ती बेडवर उठून बसली होती. शेखर, आपली प्रिन्सेस कुठे आहे? मला माझी प्रिन्सेस हवी आहे शेखर, अनु रडत होती. शेखरने तिला जवळ घेतलं आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. माझ्या प्रिन्सेसला शोधून आण शेखर. कुठे गेलं रे माझं कोकरू? तिला भूक लागली असेल. अनु हुंदके देत बोलता बोलता पुन्हा अनकॉन्शियस झाली. मनीष, मनीष! शेखर अनुला खाली झोपवत आवाज देत होता. मनीष ही परत बेशुद्ध झाली, शेखर म्हणाला. मी बघतो, मनीष म्हणाला आणि पुन्हा तिला इंजेक्शन दिलं त्याने. डॅड, बरं झालं तुम्ही आलात. समोर उभ्या शिवराजला बघून अजिंक्यच्या जीवात जीव आला. बाहेर कोण आलं हे बघायला शेखरसुद्धा बेडरूममधून बाहेर आला आणि समोर शिवराज राठोड यांना बघून शॉक झाला. त्यांच्याबरोबर एक माणूस होता. त्यांच्या हातात 2 बॅग्स होत्या. त्या त्याने खाली ठेवल्या आणि तो बाहेर गेला. शेखर, काळजी करू नको. हे घे, पूर्ण 2 करोड आहेत ह्या बॅगमध्ये. हे पैसे दे आणि आपल्या बाळाला परत आण, शिवराज म्हणाले. थँक्यू सर, मी तुमचे सर्व पैसे परत करेल, शेखर म्हणाला. सर? काय म्हणतोस शेखर? काका आहे मी तुझा, आणि हृदयात जशी तुझी मुलगी आहे तशी माझी नात, शिवराज म्हणाले आणि शेखरला भरून आलं. काका, त्याने शिवराजला मिठी मारली. शिवराज राठोडने त्याच्या पाठीवर थोपटलं. ते काही बोलणार तोच दिनेश आत आला. सर, 1 करोडची अरेंजमेंट झाली आहे. बाकीचे सुद्धा होतील लवकरच, दिनेश म्हणाला आणि त्याने हातातली बॅग शेखरकडे दिली. पुन्हा डोअरबेल रिंग झाली आणि सुजितने डोअर ओपन केलं. समोर एक सूटबूट घातलेला माणूस उभा होता. आपण? सुजितने विचारलं. मिस्टर गीतेंनी मला पाठवलं आहे. माझं नाव जोसफ, तो म्हणाला आणि हातातली बॅग घेऊन आत आला. शेखर सर, हे उरलेले 1 करोड, जोसफ म्हणाला आणि शेखरने न कळून त्याच्याकडे बघितलं. सर, सुनंदा मॅडमने कॉल करून किती पैसे अरेंज झाले ते विचारलं होतं, दिनेश म्हणाला आणि काय प्रकार आहे ते शेखरच्या लक्षात आलं. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही या आता, इथे थांबू नका, शेखर म्हणाला. काका, तुम्हीसुद्धा ह्या बॅग्स घेऊन जा. ते किडनॅपर आमच्यावर लक्ष ठेवून असू शकतात, शेखर म्हणाला. हो डॅड, शेखर बरोबर बोलत आहे, अजिंक्य म्हणाला आणि शिवराज आल्या पावली परत बॅग घेऊन बाहेर गेले. नक्षत्र आणि प्रिया अनुच्या जवळ बसून होत्या. बरोबर 1 तासाने परत दुसऱ्या एका नंबरवरून किडनॅपरने कॉल केला. पैशांची अरेंजमेंट झाली असेल तुझी तर हे तुझं पार्सल घेऊन जा. नुसती कानाची बँड वाजवली आहे हिने, तो किडनॅपर वैतागत म्हणाला. फोनमधून प्रिन्सेसच्या रडण्याचा आवाज येत होता. अरे, तिच्या तोंडात दुधाची बाटली द्या आणि बंद करा तिचं तोंड, किडनॅपर त्याच्या माणसांवर ओरडत होता. पैसे तयार आहेत, कुठे आणि कधी यायचं ते सांग, आणि माझ्या मुलीला सोड. तिला जरा जरी त्रास झाला ना तरी तुला जन्माची अद्दल घडवेल मी, हे लक्षात ठेव, शेखर करारी आवाजात बोलला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. पैसे घे आणि गाडीत बस, आणि हो, एकटाच ये, परत कॉल करतो, म्हणत त्याने कॉल कट केला. शेखरने बॅग्स गाडीत ठेवल्या आणि गाडी स्टार्ट केली. 1 किलोमीटर पुढे आल्यावर त्याला पुन्हा दुसऱ्या नंबरवरून कॉल आला. राईट टर्न घे आणि 2 किलोमीटर पुढे जा. तिथे एक मोठं वडाचं झाड दिसेल, तिथून लेफ्ट टर्न घे, एवढंच बोलून त्याने कॉल कट केला. शेखर सांगितल्याप्रमाणे वडाच्या झाडाजवळ पोचला आणि तिथून त्याने लेफ्ट टर्न घेतला. त्याचा फोन पुन्हा वाजला. पुढे तुला कचराकुंडी दिसेल, त्यावर बॅग्स ठेव आणि पुढे जा, आणि कॉल कट झाला. शेखरने सांगितल्याप्रमाणे कचराकुंडीमध्ये 2 बॅग्स ठेवल्या आणि तो पुढे निघाला. त्याने कार स्टार्ट केली आणि मागून एक व्हॅन आली आणि त्यातून 2 जणं खाली उतरली. त्यांनी त्या बॅग्स व्हॅनमध्ये टाकल्या आणि व्हॅन पुन्हा विरोधी दिशेला निघून गेली. शेखर फोनची वाट पाहत होता आणि त्याचा फोन वाजला. पुढे एक बंद पडलेली रेड कलरची बस दिसेल, त्या बसमध्ये तुझी प्रिन्सेस आहे, तो म्हणाला आणि त्याने फोन कट केला. समोरच एक रेड कलरची बस शेखरला दिसत होती. शेखरने बसच्या बाजूला कार पार्क केली आणि पळतच तो बसमध्ये चढला. आत गेल्यावर त्याला प्रिन्सेस लास्ट सीटवर झोपलेली दिसली. त्याने पटकन जाऊन तिला उचलून घेतलं आणि छातीशी कवटाळलं. शेखर प्रिन्सेसला घेऊन घरी आला. निशांत मात्र त्याचं काम करत होता. तो आणि त्याची माणसं शेखरवर नजर ठेवून होते.
जशी प्रिन्सेस शेखरच्या हातात आली त्यांनी त्या व्हॅनचा पिछा करायला सुरुवात केली. एका जागेवर ती व्हॅन उभी दिसली आणि निशांतने आणि त्याच्या साथीदारांनी तिथे जाऊन चेक केलं तर किडनॅपर तिथून रफूचक्कर झाले होते. प्रिन्सेस, शेखरला बिलगलेल्या प्रिन्सेसला बघून नक्षत्राने तिला आवाज दिला. प्रिन्सेसला सुखरूप बघून तिला भरून आलं होतं. तिने प्रिन्सेसकडे हात केला पण प्रिन्सेस शेखरला अजूनच बिलगली. तिने त्याचा शर्ट घट्ट पकडून ठेवला. ती भिरभिरत सगळीकडे बघत होती. शेखर, प्रिन्सेस ठीक तर आहे ना? प्रियाने काळजीने विचारलं. हो, पण थोडी घाबरली आहे, शेखर म्हणाला. शेखर, तरीही आपण एकदा तिचं चेकअप करून घेऊया, मनीष म्हणाला. हो चालेल. अनु कशी आहे? शेखरने विचारलं. अजून झोपेत आहे. औषधांचा असर आहे. येईल थोड्या वेळात शुद्धीत, मनीषने सांगितलं. शेखर तिथेच बाहेर प्रिन्सेसला घेऊन बसला. तिच्याबरोबर बोलत होता, खेळत होता. ती रिलॅक्स झाली पाहिजे हाच त्याचा प्रयत्न होता. सुजितने निशांतला कॉल करून प्रिन्सेस मिळाली म्हणून सांगितलं आणि निशांतनेही त्याला काहीच माहिती नाही असं रिॲक्ट केलं. अजिंक्यने सुद्धा शिवराज आणि पुरुषोत्तमला कॉल करून प्रिन्सेस घरी आल्याचं कळवलं. थोड्याच वेळात अनु झोकांडे घेत बाहेर आली. तिच्या अंगात जरासुद्धा जीव नव्हता. तिने शेखरच्या हातात प्रिन्सेसला पाहिलं आणि आनंदाने तिचे डोळे वाहायला लागले. प्रिन्सेस, माझं पिल्लू म्हणत ती प्रिन्सेसकडे गेली. प्रिन्सेसने सुद्धा तिला पाहून मम्मा मम्मा करत हात करत होती. अनुने तिला शेखरकडून घेतलं आणि तिचे पटापट मुके घेतले. कुठे गेलं होतं माझं वासरू? परत मम्माला सोडून कुठेही जायचं नाही, समजलं? अनु तिला छातीशी कवटाळत म्हणाली. शेखरने तिला जवळ घेतलं तशी अनु त्याच्या कुशीत शिरली. तिघेही एकमेकांना बिलगले होते. त्यांचे डोळे वाहत होते पण ते आनंदाश्रू होते. त्यांची प्रिन्सेस त्यांना परत भेटल्याचे. प्रिन्सेस मात्र आता अनुला चांगलीच चिटकली होती. अनु तिला घेऊन बेडरूममध्ये गेली. तिला दूध पाजता पाजता दोघीही पुन्हा झोपी गेल्या. नक्षत्रा आणि प्रियाने नाश्ता टेबलवर लावला होता. सगळे नाश्ता करायला बसले. नक्षत्रा, मनीष, तुम्ही थोडा वेळ आराम करा जा. आणि प्रिया, अजिंक्य, तुम्ही सुद्धा. रात्रभर सगळ्यांचीच फरफट झाली आहे. कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. जा, थोडा वेळ आराम करा. मी आहे इथे अनु आणि प्रिन्सेसजवळ, शेखर म्हणाला. अरे शेखर, आरामाची गरज तर तुला आहे. तू जा आणि जरा रेस्ट कर. आम्ही आहोत इथे, अजिंक्य म्हणाला. नाही, मी इथेच थांबतो. मला प्रिन्सेसजवळ थांबायचं आहे, शेखर म्हणाला. त्याची अवस्था सगळ्यांनाच समजत होती म्हणून कोणीच त्याला विरोध केला नाही. सगळे आराम करायला निघून गेले. अजिंक्य त्याच्या कॉल्समध्ये बिझी झाला. शेखर अनुच्या बेडरूममध्ये आला आणि त्याने प्रिन्सेसच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. तिला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? आणि अनु, तिचं काय झालं असतं? तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारसुद्धा करवत नाही मला प्रिन्सेस. अनु, तिची अवस्था तर बघ, काही तासांमध्येच कशी झाली आहे ती. आता जरासुद्धा निष्काळजीपणा नाही होणार माझ्याकडून बच्चा, असं म्हणत शेखरने तिच्या डोक्यावर किस केलं आणि अनुच्या डोक्यावरून हात फिरून तो समोर सोफ्यावर जाऊन बसला. बसल्या बसल्या त्याला कधी डोळा लागला त्यालासुद्धा नाही समजलं. संध्याकाळी अजिंक्य आणि प्रिया निघतच होते की डोअरबेल रिंग झाली. नोकराने दरवाजा ओपन केला तर समोर पुरुषोत्तम, निशिगंधा, सुनंदा आणि शिवराज राठोड उभे होते. आई बाबा, मावशी काका, तुम्ही सगळे इथे या ना, आत या. शेखरसाठी हे सरप्राईज होतं. हो, आम्हाला प्रिन्सेसला भेटायचं होतं आणि आमच्या होणाऱ्या सुनेलासुद्धा. हो की नाही हो? निशिगंधाने विचारलं. हो तर, कालपासून कसं तरी रोखलं होतं ह्या दोघींना. नाहीतर इथला वृत्तांत समजल्यावर लगेच इकडे यायचा हट्ट धरला होता दोघींनीसुद्धा, पुरुषोत्तम म्हणाले. सगळे बसले होते. नक्षत्रा आणि प्रियाने सगळ्यांना चहा पाणी दिला. आई बाबा, ही नक्षत्रा माझी बहीण आणि माझी मैत्रीणसुद्धा. आणि ही प्रिया माझी मैत्रीण आणि अजिंक्यची होणारी बायको, तुमची सून. आणि हे माझे मित्र सुजित आणि मनीष, शेखरने ओळख करून दिली. प्रिया आणि नक्षत्राने पाया पडून आशीर्वाद घेतले. अजिंक्य, सुनबाई छान आहे हो, निशी म्हणाली. थँक्यू मावशी, अजिंक्य प्रियाकडे बघत म्हणाला आणि तिने लाजून नजर झुकवली. शेखर, अरे आमची नात आणि सुनबाई कुठे आहेत? सुनंदाने विचारलं. थांबा, बोलवतो, शेखर म्हणाला आणि बेडरूममध्ये गेला. अनु प्रिन्सेसला रेडी करत होती. अनु, आई बाबा आलेत बाहेर आणि त्यांच्यासोबत सुनंदा मावशी आणि काकासुद्धा आहेत. तुला आणि प्रिन्सेसला बाहेर बोलवत आहेत. शेखर खूप खुश होत आनंदात एका दमात बोलला. शेखर पण
अनु मान खाली घालत बोलत होती की शेखरने तिला रोखलं. अनु, तुझ्या आणि प्रिन्सेसविषयी सगळं माहीत आहे त्यांना. तू उगाच काहीही मनात आणू नको. त्यांनी तुझा सून म्हणून स्वीकार केला आहे आणि आपल्या हनीबनीचा नात म्हणून. आता उशीर नको करू, चल बाहेर, शेखर म्हणाला आणि त्याने प्रिन्सेसला उचलून घेतलं. अनुच्या कपाळावर किस करून तो बाहेर गेला. त्याच्या पाठोपाठ अनुसुद्धा बाहेर आली. त्या तिघांना पाहून निशी जाग्यावरून उठली आणि तिने प्रिन्सेसकडे हात केले, पण ती शेखरच्या गळ्यात हात टाकून त्याला बिलगली. मध्येच तोंड बाजूला घेत ती सगळ्यांकडे बघत होती. ओळख झाली की येईल ती. शेखर प्रिन्सेसच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, ही अनु, तुमची होणारी सून. आणि अनु, हे आई बाबा, ह्या सुनंदा मावशी आणि हे काका. शेखरने ओळख करून दिली आणि अनुने सर्वांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. खूप गोड आहे तुझी अनु, निशी म्हणाली. हो ताई, खरंच खूप सुंदर आहे अनु. आणि एक लक्षात आलं का तुझ्या? अनु आणि प्रिया जवळजवळ सारख्याच दिसतात, सुनंदा म्हणाल्या. हो तर, एकदम बहिणी वाटतात, निशी म्हणाली. पुरू, निशीने पुरुषोत्तमला कोपराने ठोसलं तसं त्याने त्याच्या बॅगमधून 2 बॉक्स काढले. प्रिया, हे तुझ्यासाठी आणि अनु, हे तुझ्यासाठी, निशिगंधा त्या दोघींना देत म्हणाल्या. प्रियाने अजिंक्यकडे तर अनुने शेखरकडे बघितलं. दोघांनीही त्यांना डोळ्यांनीच घे म्हणून इशारा केला. दोघींनीही ते बॉक्स घेतले आणि निशीच्या पाया पडल्या. सुनंदाने सुद्धा एक छानसा नेकलेस अनुच्या गळ्यात घातला. ह्याची काय गरज होती मावशी, अनु थोडंसं कचरत म्हणाली. असं कसं? आशीर्वाद आहे हा. पहिल्यांदा सुनेला बघत आहे, तिला काय असं रिकाम्या हाताने आशीर्वाद देणार का? सुनंदा म्हणाल्या. शेखर निशीच्या बाजूला बसला होता आणि त्याची प्रिन्सेस बाजूला बसलेल्या निशी आणि सुनंदाकडे टकमक बघत होती. निशीने तिच्याकडे हात केला तसं हसून तिने शेखरच्या गळ्यात हात टाकला आणि मागे बघून हसली. लब्बाड, मस्ती पाहिजे तुला हां, निशी तिला म्हणाल्या आणि ती पुन्हा गोड हसली. शेखर, हे प्रिन्सेससाठी, ती काही आमच्याजवळ येत नाही, तूच घाल हे तिला, निशिगंधा म्हणाल्या आणि त्यांनी एक बॉक्स शेखरकडे दिला. आई, येईल ती नंतर तुझ्याकडे, तेव्हा तूच घाल, शेखर म्हणाला आणि त्याने तो बॉक्स निशीला परत दिला. पुरुषोत्तम, शिवराज आणि सुनंदासुद्धा तिला घेण्याचा प्रयत्न करत होते, पण ती कुणाकडेच जात नव्हती. सगळ्यांनी गप्पा मारत चहा नाश्ता संपवला. तोपर्यंत निशांत आणि चंदनसुद्धा आले. शेखरने त्यांचीसुद्धा ओळख करून दिली. मावशी काका, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं आम्ही शेखरकडून. आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, निशांत म्हणाला आणि निशीने पुरुषोत्तमकडे बघितलं. पण आम्हाला नाही झाला आनंद, असं निशीला म्हणायचं आहे, हो ना निशी? पुरुषोत्तम म्हणाले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. आई अगं, शेखर बोलतच होता की निशीने त्याला हातानेच थांब म्हणून सांगितलं. आम्ही तर इथे आमच्या मुलांना भेटायला आलो होतो, पण तुम्ही आई बाबाऐवजी मावशी काका म्हटल्यावर आम्हाला आनंद कसा होईल, निशी म्हणाली आणि सगळ्यांचे चेहरे खुलले. आजपासून तुम्हीसुद्धा आमची मुलं आहात. आम्हाला आई आणि बाबाच म्हणायचं तुम्ही. आम्हीसुद्धा खूप ऐकलं आहे तुमच्याविषयी शेखरकडून. तुम्ही जसं त्याला कधीच एकटं सोडलं नाही, त्याच्या सुखदुःखात सामील झालात, तसंच आता त्याला मिळणाऱ्या प्रेमातसुद्धा तुमचा वाटा आहे. आम्ही फक्त शेखरचे नाही तर तुमचेसुद्धा आई बाबा आहोत, निशी म्हणाली आणि पुरुषोत्तमने सुद्धा तिला साथ दिली. आई बाबा म्हणत सगळे त्यांना बिलगले. बिचाऱ्या अनाथांना आज आई बाबा मिळाले होते. त्यांचे डोळे वाहत होते ते पुरू आणि निशीने पुसले आणि त्यांना जवळ घेतलं. सगळे खूप आनंदात होते. त्याच घरात आज सुखाची बरसात होत होती. मनीष, निशांत, सुजित, नक्षत्र आणि चंदन निशी आणि पुरुषोत्तमच्या पायाजवळ खाली बसले होते. आता मी कुठे बसायचं? शेखर त्यांच्याकडे बघत म्हणाला. तू इथे ये माझ्याजवळ, सुनंदा त्याच्याकडे हात करत म्हणाल्या आणि तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. निशी आणि पुरुषोत्तमच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. एका मुलासाठी किती तरसले होते ते दोघे, पण आज त्यांचं घर गोकुळ झालं होतं. शेखर, पण ते ब्लॅकमेलर कोण होते काही कळलं का? पुरुषोत्तमने विचारलं. नाही बाबा, प्रिन्सेसच्या जीवाला धोका होता म्हणून पोलिसात नाही गेलो. आणि तसंही ही किडनॅपिंग पैशासाठी झाली होती. खरं तर माझंच चुकलं. मी थोडी सिक्युरिटी वाढवायला हवी होती. पैसे आले की जीवनसुद्धा चेंज होतं हे विसरलो होतो मी. इथून पुढे असा निष्काळजीपणा नाही करणार मी. शेखर दुःखी होत म्हणाला. त्याच्या निष्काळजीपणामुळे प्रिन्सेस किडनॅप झाली असं त्याला वाटत होतं. तो स्वतःलाच दोष देत होता.
प्रिन्सेस तुझ्या ताब्यात आल्यावर मी आणि माझ्या पोलीस मित्रांनी त्या व्हॅनचा पाठलाग केला होता, पण ते निसटले हातातून. तरीही ते ज्या व्हॅनमधून पळाले ती हाताला लागली आहे. तिचे डिटेल्स काढायचं काम चालू आहे, निशांत म्हणाला. निशू, सॉरी यार, तुझ्यावर विश्वास नव्हता असं नव्हतं रे, पण मला रिस्क नव्हती घ्यायची, शेखर म्हणाला. शेखर, तू सॉरी का म्हणत आहेस? तुझ्या जागी मी असतो तरी मी सुद्धा हेच केलं असतं. प्रिन्सेस तुझ्यासाठी काय आहे ते समजू शकतो आम्ही सगळे, सो तुला सॉरी म्हणायची गरज नाही. आणि मी माझ्या पद्धतीने त्या किडनॅपरला शोधण्याचा प्रयत्न करणारच आहे, निशांत म्हणाला. थँक्यू निशू, शेखर त्याला हक करत म्हणाला. पुरुषोत्तमच्या नातीला हात लावला आहे त्यांनी, शिक्षा तर त्यांना मिळणारच. मी उद्याच कमिशनर साहेबांशी बोलतो, पुरुषोत्तम म्हणाले. हो, त्यांना असं मोकाट सोडणं चुकीचं आहे, निशीने सुद्धा साथ दिली. हो ताई, खरं बोलतेस तू, सुनंदा म्हणाल्या आणि सगळ्यांना त्यांचं म्हणणं पटलं. साडू, आता लग्नाचे मुहूर्त काढायला घ्यायला पाहिजेत, पुरुषोत्तम जरा वातावरण हलकं करत शिवराजकडे बघत म्हणाले. हो तर, दोन्ही लग्न एकाच मांडवात करू, चालेल ना? शिवराज म्हणाले. चालेल, अजिंक्य लगेच म्हणाला. ह्याला म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, सुनंदा म्हणाल्या आणि सगळे हसायला लागले. सॉरी, पण मी लगेच लग्न नाही करणार, मला अगोदर नक्षत्र आणि मनीषचं लग्न करून द्यायचं आहे, शेखर म्हणाला. अरे वा, हे तर अजूनच छान झालं. निशी, घे, तुला लेकीच्या कन्यादानाचं सुद्धा पुण्य मिळतंय तर, पुरुषोत्तम म्हणाले. हो तर, शेखर आणि अजिंक्य, तुमच्या लग्ना अगोदर आपण नक्षत्र आणि मनीषचं लग्न उरकून देऊ, निशी म्हणाली आणि सगळ्यांनी सहमती दाखवली. अनु आणि शेखर डोळे भरून सगळ्यांकडे पाहत होते. हेच हवं होतं ना तुला? शेखरने विचारलं. हो, माझं भरलेलं घर, आज ते मला मिळालं. मला हवी असलेली सगळी नाती मिळाली, मला तू मिळाला, माझ्या प्रिन्सेसला डॅड मिळाला, अजून काय हवं आहे मला? अनु भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली आणि शेखरने तिला जवळ घेतलं. अनु, प्रिया, नक्षत्रा किचनमध्ये गेल्या. नोकर होतेच मदतीला. सगळ्यांसाठी जेवण बनवत होत्या त्या. बाकीचे सगळे बसून गप्पा मारत होते. एव्हाना प्रिन्सेससुद्धा रुळली होती, सगळ्यांकडे जात होती. निशी, सुनंदा, शिवराज आणि पुरुषोत्तम तिचे लाड करत होते. अनमोल आणि दादीसुद्धा घरातून तिकडे यायला निघाल्या होत्या. थोड्याच वेळात अनु, प्रिया आणि नक्षत्रासुद्धा सगळ्यांना जॉईन झाल्या. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद होता. ना कुठले प्रश्न होते, ना संशय, ना कुणाविषयी तिढा होता. होतं ते फक्त आणि फक्त प्रेम. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा पार्ट? आवडला ना? नक्कीच आवडला असेल. बरं मंडळी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या मर्मचं सेकंड सीझन मी इथेच कंटिन्यू करू की मग नवीन स्टोरी चालू करू? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बघा ना, अनु आणि शेखरचं सगळं छान सुरळीत चालू असताना जर मध्येच निखिल आला तर? आणि तुम्हाला हा प्रश्न पडत नाही का की अनु आणि प्रिया ह्या सेम का दिसतात? म्हणजे आपल्या पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला बरेच प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील. पण तुम्हाला तो सीझन ऐकायचा आहे का? मला कमेंट करून सांगा. नाहीतर मग आपण नवीन स्टोरी चालू करू. तुमच्या कमेंटवर मी डिसाईड करेल की नक्की काय करायचं आहे. नवीन सीझन चालू करायचा आहे मर्मचा तिथेच, की मग नवीन स्टोरी चालू करायची. पण आता आठवडाभर ह्या चॅनलवर फक्त शॉर्ट व्हिडिओ येतील. त्यानंतर मग आपण नवीन स्टोरी किंवा मर्म कंटिन्यू करणार आहोत का? पण मंडळी, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर प्लीज कमेंट करत जा. चला तर मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये. हां, पण आठवड्याभर तुम्हाला मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, तो नक्कीच एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.